विदर्भ वादांच्या पत्रकार परिषदेमध्ये मनसेनं गोंधळ घातला। मुंबईतली पत्रकार परिषद मनसेनं बंद पाडली। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ही पत्रकार परिषद होती। वामनराव चटपांची पत्रकार परिषद बंद पाडण्यात आली। मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये ही परिषद सुरू होती। मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राडा केलेला आहे। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडू देणार नाही असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। मनसेकडून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा यावेळेला देण्यात आल्या। मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होती आणि त्यावेळेला मनसेकडून हा गोंधळ घालण्यात आलेला आहे। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडू देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली आणि यावेळेला हा राडा घालण्यात आलेला आहे। अखंड महाराष्ट्राची घोषणा यावेळेला मनसेकडून देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने त्यांनी गोंधळ घातलाय हे आपण या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहू शकता। मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा राडा घातलेला आहे। मुंबईमधला हा राडा आहे, आपण पाहताय। मनसेकडून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। अखंड महाराष्ट्र वगैरे हे अखंड महाराष्ट्रात राहणार, वेगळा विदर्भ वगैरे ही नाटकं इथे सहन केली जाणार नाहीत। ही आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। नाही, पण ही आंदोलनाची पद्धत झाली का? कारण ज्या मग कुठल्या पद्धतीने करायची आंदोलनं? कारण ते म्हणजे तुम्ही वेगळ्या विदर्भाची चूल मांडणार आहे, आम्ही इथे हातावर हात धरून तुमची तमाशा बघत बसायचे का? इथे 106 लोकांनी बळी दिल्यानंतर महाराष्ट्र मिळालेला आहे। ही सगळी बीजेपीची फूस लावलेली लोक आहेत। ही आमच्या हुतात्म्यांचा बिलकुल आपण सहन करू घेणार नाही। नाही मत मांडायला काय बरं? तिकडे इथे कसं महाराष्ट्राच्या बाहेर वचावं त्यांनी, जर महाराष्ट्रात त्यांना नको असेल तर। एवढे यांचे नेते इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा नाही जागा आली यांना। नाटकं जाऊन गुजरातमध्ये करायची। इथे विदर्भाचा मुख्यमंत्री आहे आणि वेगळा विदर्भ कसला पाहिजे? हा आमचा महाराष्ट्र आहे। आमच्या लोकांनी इथे रक्त सांडून मिळवलेला महाराष्ट्र आहे। आमच्या लोकांनी प्राणाची आहुती तो अखंडच राहणार। हे असले धंदे आम्ही सहन नाही करणार।